नमस्कार छोट्या मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं बालसंस्कार कथामध्ये. आज आपण ऐकणार आहोत एक खूपच छान गोष्ट, सिंह आणि उंदीर. चला तर मग गोष्ट सुरू करूया. उन्हाळ्याच्या दिवसात एक सिंह एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता. तेथे त्यास उंदरांनी फार त्रास दिला. त्यामुळे जागा होऊन त्याने पंजात एक उंदीर धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात त्या उंदरानं त्याची प्रार्थना केली. महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक. माझ्या रक्तानं आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान द्यावे हेच आपणास उचित आहे. ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्यानं त्यास सोडून दिले. पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असता त्याच आंब्याजवळ पारध्यानं जाळे मांडले होते. त्यात सापडला. त्यावेळी त्यानं आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली, पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठ्यानं ओरडू लागला. ती ओरड ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, "राजा, भिवू नको, स्वस्थ बस." इतके बोलून त्यानं आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली. कथेचे तात्पर्य: जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून एखादे वेळी होते. यासाठी कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच असा नेम नाही. यासाठी आपल्या चालत्या काली मनुष्यानं लोकांवर उपकार करून ठेविले तर पडत्या काळात तेच त्याच्या उपयोगी पडतील. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बालसंस्कार कथाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत.